ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं, त्यांचं भलं व्हावं, हे उद्विग्न उद्गार आहेत ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरेंचे। 2022च्या ऐतिहासिक उभ्या फुटीनंतर जवळपास 4 वर्षांनी ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या बंडखोरीच्या वादळात अडकल्याची चर्चा आहे। या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी चाचपणीसाठी मातोश्रीवर सगळ्या खासदारांची बैठक बोलावली होती। त्यामुळे दुखावलेल्या उद्धव ठाकरेंनी ज्यांना जायचंय त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ, असा सवाल उपस्थित करत नाराजी आणि असमर्थता व्यक्त केली आहे। 60व्या वर्धापन दिनाचा मुहूर्त साधत ठाकरेंना जोरदार धक्का देण्याच्या हालचाली शिंदेंकडून सुरू असल्याची चर्चा आहे। दुसऱ्या शक्यतेनुसार संसदेच्या पावसाळी अधिवेशनाआधी आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याआधी ऑपरेशन टायगर राबवलं जाऊ शकतं, पण यात एक कायदेशीर अडचण असल्यानं सध्या तरी हे ऑपरेशन आकड्यांच्या गणितात अडकल्याचं समजतंय। त्यामुळे ठाकरे सेनेला पुन्हा खिंडार पडणार की ठाकरे सावरणार हे पाहावं लागेल। ठाकरेंचे खासदार संजय देशमुख यांनी मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतली। या भेटीबाबत संजय देशमुखांनी स्पष्टीकरण दिलंय। संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना फोन करून भेटीमागचं कारण सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मतदारसंघातील महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त मंत्री प्रतापराव जाधवांची भेट घेतल्याचं उद्धव ठाकरेंना सांगितल्याचं संजय देशमुख म्हणाले। उद्धव ठाकरेंनी काल मातोश्रीवर बोलवलेल्या बैठकीला ऑनलाईन उपस्थित असलेल्या संजय देशमुखांनी मंत्री प्रतापराव जाधवांची काल भेट घेतल्यानं काहीसा संभ्रम निर्माण झाला होता। हा संभ्रम दूर करण्यासाठी संजय देशमुखांनी उद्धव ठाकरेंना संपर्क साधून आपली भेट महाविद्यालयाच्या परवानगीच्या कामानिमित्त होती असं स्पष्टीकरण दिलंय। दरम्यान संजय देशमुख आणि माझे मैत्रीचे संबंध असल्याची प्रतिक्रिया प्रतापराव जाधवांनी दिली। आम्ही दोघंही एकाच रिजन मधले आहोत, आमची मैत्री चांगली आहे, संबंध आहेत आणि आता खासदार म्हणून जरी ते दुसऱ्या पक्षाकडून निवडून आले असतील तर माझ्या शेजारचे खासदार आहेत। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्याला जॉईंट आहे आणि म्हणून आमची मैत्री चांगली आहे। मैत्रीच्या नात्यानं वारंवार आमच्या भेटी होतात। आम्ही राजकारणामध्ये जरी एकमेकाचे विरोधक असलो तरी संबंध मात्र मैत्रीचे असतात आणि ते सगळे जोपासत असतात। मला वाटते उद्धव साहेबसुद्धा फडणवीस साहेबाला अनेकदा भेटायला गेलेली आहेत, पण त्यावेळेस काही फार मोठं काही चर्चा झाली नाही। संजय देशमुख यांनी दिल्लीमध्ये प्रतापराव जाधवांची भेट घेतली आणि यावरून संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली आहे। असं आहे की नागपुरातून सकाळी 5:45ला फ्लाईट आहे। ते दिल्लीत गेले, नागपुरातून गेले असतील आणि काल मुंबई त्याला फ्लाईट नव्हतं। मी आत्ता दिल्लीत निघालोय। मतदारसंघाचं अर्जंट काम होतं असं त्यांनी उद्धवजींना सांगितलं। दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आदित्य ठाकरेंनी केलं। आपण अफवांवर विश्वास ठेवू नका। उद्धव साहेब आणि मी आम्ही एक पत्र पाळलेलं आहे की जे आमच्या सोबत असतात त्यांच्यावर आम्ही अंधविश्वास ठेवतो। काही लोक अंधभक्त असतात, आम्ही अंधविश्वास ठेवणारे लोक आहोत। सगळे जे काही निवडून आलेले आहेत खासदार आपण पाहिलं असेल 2024च्या लाटेमध्ये उद्धव साहेब प्रत्येक मतदारसंघात गेलेले आहेत। आम्ही असू, पवार साहेब असतील, हे सगळेच आम्ही प्रचार करून लोकांनी हे ना मशालीवर जिंकून आणलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालच्या आमच्या बैठकीमध्ये आपण पाहिलं असेल सगळेच लोक काही तिथे उपस्थित होते, काही ऑनलाईन उपस्थित होते आणि हे सगळे लोकांनी विश्वास ठेवून मतदान केलेलं आहे आणि सगळे सोबत आहेत। दरम्यान राजाभाऊ वाजे त्या बैठकीला उपस्थित होते। यात नेमकी कोणती चर्चा झाली या संदर्भात त्यांनी माहिती दिली आहे। ऑपरेशन टायगरवर चर्चा झालीच नाही, कारण जर सगळेच ऑनलाईन काय हजर झाले आणि सगळेच हजर झाल्यामुळे मग ऑपरेशन टायगरची चर्चा अशी खूप काही चर्चा झाली नाही। पण जे बाळासाहेबांना सोडून गेले त्यांना पश्चाताप होईल, अजूनही ज्यांना जायचं त्यांनी जावं असं नाही, असं काही बोलले नाही, अशी काही चर्चा झाली। खासदार पक्षप्रमुखांना भेटणं टाळत आहेत, ऑनलाईन उपस्थित राहत आहेत किंवा काही वेगळी कारणं देखील सांगतायत। नाही, आता मला काय सांगता येणार, मी माझ्यापुरतं बोलू शकतो। मी मीटिंगला गेलो होतो, त्याच्यामुळे मग आता मी कसं सांगू ते का बरं आले नाही। दरम्यान मातोश्रीवर पार पडलेल्या या बैठकीला 9 पैकी 5 खासदार अनुपस्थित होते। ठाकरेंच्या बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांची संख्या आहे 5, पण पक्षातून फुटून वेगळा गट स्थापन करण्यासाठी लागणार आहेत 6 खासदार। एका खासदारामुळे ऑपरेशन टायगरचा मुहूर्त सध्या अडकल्याचं समजतंय।
दरम्यान नरेश म्हस्केंनी 19 तारखेसंदर्भात सूचक वक्तव्य केलंय तर 7 खासदारांसोबत अंतिम चर्चा सुरू असल्याचं शिवसेना आमदार कृपाल तुमानेंनी सांगितलंय. तृणमूल काँग्रेसमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे 2 गट पडलेले आहेत. एक गट जो आहे तो भाजपमध्ये आलेला आहे. तर अशाच प्रकारे आता पुन्हा चर्चा झाली मुंबईमधल्या महाराष्ट्रातल्या देखील ऑपरेशन टायगरची. पुन्हा एकदा ते वारं जे आहे ते वाहू लागलेलं आहे. काय वाटतं? बघा, तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांनी एक वेगळा गट तयार करून एका वेगळ्या पक्षामध्ये ते विलीन होत आहेत. महाराष्ट्रामध्ये काय करायचं काय नाही थोड्या दिवसात तुम्हाला कळेल. असं कळत आहे की असं शक्यता सांगितलेलं की वर्धापन दिनाच्या दिवशीच बॉम्ब फुटणार आहे. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला जर कळलंय तर. काही गोष्टी होतील. 19 तारखेपर्यंत वाट बघा, तुम्हाला कळलंय तर. जे काय तुम्हाला जर सूत्रानुसार कळलंय तर आपण वाट पाहू. थँक्यू सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. ऑपरेशन टायगर हे लवकरच सक्सेस होणार आहे. उबाटाचे 7 खासदार अगदी थोड्या दिवसामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून ते आमच्यासोबत येणार आहे. अंतिम टप्प्यामध्ये चर्चा झालेली, संपूर्ण चर्चा झालेली आहे. फक्त ऑपरेशनची डेट फायनल व्हायची. 16 आमदारसुद्धा आमच्याकडे येईल, पण पावसाळी अधिवेशनानंतर आमदाराच्या संदर्भात आम्ही निर्णय घेणार आहोत. याची तारीख या महिन्यात ठरेल? हो, नक्कीच या महिन्यात होईल. तर ऑपरेशन टायगर संदर्भात शिवसेनेच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदेंची ठाकरेंच्या कोणत्याही खासदारांसोबत बैठक नाही असं उदय सामंतांनी स्पष्ट केलंय. तर ऑपरेशनची माहिती आधी दिली जात नाही असं आशिष जयस्वाल यांनी म्हटलंय. यासोबतच बैठकीला काही अनुपस्थित असतील तर समजून घ्या असंही केसरकर म्हणाले. युपीटीमध्ये असलेल्या खासदारांवर जो काय आक्षेप घ्यायचा आहे, त्यांच्यावर काय बातम्या करायच्या, हा मीडियाचा प्रश्न आहे. परंतु शिवसेनेच्या वतीनं मी स्पष्टपणानं पक्षाच्या वतीनं सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांची युपीटीच्या कोणत्याही खासदारांबरोबर बैठक झालेली नाही. ऑपरेशनच्या संदर्भामध्ये कधीही पूर्ण गोष्टी पहिले काही सांगायचं नसतो. मागच्या 20 तारखेला जे काही घडलं 2022ला ते काही सांगून घडलं नाही आणि कधीही ऑपरेशन सांगून होत नाही. 20 जूनला महाराष्ट्रात जे सत्ता परिवर्तन झालं होतं त्याची वर्षगाठ आहे. 20 जून 2022ला मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय केला होता. भविष्यामध्ये या संदर्भामध्ये भविष्यात अजून अशा पद्धतीचं काय होईल हे आज सांगणं योग्य नाही. ज्यावेळेला पक्षप्रमुख मीटिंग बोलवतात त्यावेळेला सर्वांनी फिजिकली उपस्थित राहणं आवश्यक असतं. उपस्थित राहत नाही याच्यामधून जो काय अर्थ काढायचा आपण काढू शकतो. संजय राऊतजी बोलताना नेहमीच असंसदीय बोलत असतात. कोणालाही लांडगा म्हणण्याचं कारण नाही. हे खरे शिवसेनेचे वाघ आहेत म्हणून पुन्हा निवडून आले. तुमची लोकं का निवडून नाही आली याचा विचार केला गेला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की शिंदेसाहेब चांगलं काम करतायत म्हणून ज्या ज्या लोकांना शिंदेसाहेबांच्याबरोबर यायचं असेल ते येऊ शकतात. आम्ही त्यांचं स्वागत करतो. ऑपरेशन टायगरच्या चर्चेवरून शर्मिला ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. कसं असतं, प्रत्येकाला कोणी मराठवाड्यात असतो, प्रत्येकाला घरी कार्यक्रम असतात, प्रत्येकाच्या घरी काहीतरी असू शकतं. 5 खासदार नव्हते म्हणजे काय ते गेले असं नाही आणि हजर असलेले जातीत जाणार असं पण नाही. मग मला खूप अनुभव आहे. माझ्या पक्षातले लोक जाणार असताना मी जर समजा फोन केला, वहिनी नाही इकडेच आहे मी असं म्हणून दुसऱ्या वेळेत दुसऱ्या मिनिटाला चॅनलवर असतो. कळलं का? त्यांना तेवढंच करायचं आहे. दुसरे पक्ष फोडायचे त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना. दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत. होती कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आत्तापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला. त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो. अरे तुम्ही तेवढं तर दाखवा. करा. चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही. दरम्यान अनंत कळसेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असतानाच कळसेंनी भेट घेतल्यानं या सगळ्या चर्चांना आणखी महत्त्व प्राप्त झालंय. तृतीयांश संसदीय पक्षाचे सदस्य ते जर त्यांनी वेगळा गट स्थापन केला तर ते दुसऱ्या पक्षात विलीन होऊ शकतात, मर्ज होऊ शकतात, अशी स्पष्ट तरतूद पॅरा 4मध्ये आहे. आणि यामध्ये मूळ पक्ष आणि संसदीय पक्ष असे 2 घटक यामध्ये समावेश आहे. तर मूळ पक्षामध्ये सुद्धा 2 फूट पडली पाहिजे आणि ही फूट सिद्ध करता आली पाहिजे.
उद्धव ठाकरेंनी 22 जूनला सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 4 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली. अधिवेशन सुरू होत असल्यानं उद्धव ठाकरे विधानसभा विधान परिषदच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करणार. पुण्यामध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरेंची पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आदित्य ठाकरेंना भेटू न दिल्यानं पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी नाराज कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. नाराज कार्यकर्त्यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फोडाफोडीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक होत आंदोलन करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. आज ठाकरेंची शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. नको अटी शर्ती, आम्हाला हवी कर्जमुक्ती अशी हाक ठाकरेंच्या शिवसेनेनं दिली आहे. आज मराठवाड्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. कालच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी SIR संदर्भात मार्गदर्शन केलं. 19 तारखेच्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार आहे. एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक संघर्ष जुनाच आहे. मात्र निमित्त नवं. नवी मुंबई महानगरपालिकेतल्या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा हा संघर्ष समोर आलाय. वाशीतील रुग्णालय उद्घाटन कार्यक्रम पत्रिकेतून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव वगळल्यानं शिंदे आणि नाईकांमधल्या संघर्षाला पुन्हा वाचा फुटली. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमातही निमंत्रण पत्रिकेत केवळ मुख्यमंत्र्यांचं नाव होतं. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं वगळण्यात आली होती. मोठा वाद झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना नोटीसही पाठवली. मात्र ही धुसफूस ताजी असतानाच नवा वाद उफाळून आलाय. तर सन्मान आपोआप मिळाला पाहिजे, मागून मिळते ती भीक अशा विखारी शब्दात नाईकांनी शिंदेंवरती हल्ला चढवलाय. शिंदेंवरती टीका करताना नाईकांनी पारंपरिक शत्रू मंदा म्हात्रेंवरही टीका केली. तर संतापलेल्या मंदा म्हात्रे कार्यक्रमातून निघून गेल्या. त्यामुळे सत्तेत एकत्र असूनही सातत्यानं शिंदेंना डिवचणाऱ्या गणेश नाईकांना नेमकं कोणाचं पाठबळ मिळतंय याची जोरदार चर्चा सुरू आहे. कालाच्या ओघामध्ये सगळ्यांना समजून जाईल दूध का दूध आणि पाणी का पाणी. मागून जे मिळतं त्याला भीक म्हणतात, न मागता मिळते म्हणतात तो सन्मान. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी कुणाकडे काय मागायला निवडून जाणार नाही, परंतु आपली कोणाविषयी नाराजी पण नाही. म्हणून राजासारखं व्हा. भविष्य काळामध्ये आपल्या कार्यप्रणालीविषयी लोकांनी अशा प्रकारचे लेख लिहू नयेत की ज्या ठिकाणी आपली निर्वस्त्र. दरम्यान यावरून मंदा म्हात्रेंनी टीका केली आणि त्याला गणेश नाईकांनी प्रत्युत्तर दिले. जो आजपर्यंत जो प्रोटोकॉल आलेला आहे त्या प्रोटोकॉलच्या हिशोबाने पालकमंत्र्यांचं तिथं नाव असायला पाहिजे आणि पालकमंत्र्यांना तिला निमंत्रित करायला पाहिजे. जर महापौर बोलत असेल का कुठेही असं पालकमंत्र्याचं काही नाही, मग तिथं का दुसऱ्या मंत्र्याचं नाव का लिहिलेलं आहे का, कुठं छापीलं आहे का महापौरांकडे? मग महापौरांनी उद्घाटन करावं. मग दुसऱ्या मंत्र्यांना बोलवण्याची गरजच काय आहे? यांचा का घरगुती कार्यक्रम आहे का? आता मी तुला सांगते, मी कंटाळलेली आहे. मला आता बस झालं. मी पक्षालाही सांगून थकलेली आहे. आता पुढचं काय करायचं ना, पाऊल उचलायचं ते मी उचलणार आहे. आणि माझा प्रत्येक वेळी तिचा अपमान केला जातो. शिंदेसाहेब पालकमंत्री आहे, त्यांचा तो होतो, त्यांचं चाललेलं आहे. पण मी तर आमदार आहे ना, मी तर काम करते ना, मी लोकांना वेळ देते ना, इथे सगळ्या उपकरणं मी देते ना. मग माझ्या शिबिरीत त्या दोन्ही मशीन पाठवून दिल्या, तिथलं उद्घाटन इथंच करणार आहे. म्हणून मी आता या कार्यक्रमावर बहिष्कार टाकून चालतो. तुमच्यापैकी काही लोकांना त्यांना न आवडणाऱ्या लोकांचा अर्धा ग्लास रिकामाच दिसतो. अर्धा ग्लास भरलेला कधी बोलणार नाहीत, अर्धा ग्लास रिकामाच आहे. आता कोणाला तो मी बोललेलं लागतं ना त्याने लावून घ्या, मनाने त्याची परवा. आणि गणेश नाईक खुला आहे, मन खुलं आहे, हात खुला आहे. गणेश नाईकच्या विरुद्ध काय असेल ना सगळं आरपार करून टाका. उद्धव ठाकरेंनी 22 जूनला सगळ्या आमदारांची बैठक बोलावली आहे. दुपारी 4 वाजता ठाकरेंच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी बोलावली. अधिवेशन सुरू होत असल्यानं उद्धव ठाकरे विधानसभा विधान परिषदेच्या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पुन्हा फोडाफोडीच्या चर्चांना सुरुवात.
खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी रात्री उशिरा जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरती आक्रमक होत आंदोलन करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. आज ठाकरेंची शिवसेना राज्यभर आंदोलन करणार आहे. कर्जमाफी नको, कर्जमुक्ती करा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेची आहे. नको अटी शर्ती, आम्हाला हवी कर्जमुक्ती अशी हाक ठाकरेंच्या शिवसेनेनं दिली. आज मराठवाड्यामध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं. कालच्या बैठकीत आदित्य ठाकरेंनी एसआयआर संदर्भात मार्गदर्शन केलं. 19 तारखेचा शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. पुण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी आदित्य ठाकरेंची पाठ फिरताच पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. आदित्य ठाकरेंना भेटू न दिल्यानं पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी. यावेळी नाराज कार्यकर्त्यांमध्ये वाचाबाची. यावेळी नाराज कार्यकर्त्यांची वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी समजूत काढली. डोंबिवली पूर्वेतल्या संदप गावात क्रिकेट खेळण्याच्या वादातून शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आलाय. गावातील अंगणवाडी शाळेसमोरच्या मैदानावर क्रिकेट खेळण्यावरून शाखाप्रमुख विनोद पाटील आणि युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रथमेश पाटील यांच्यात वाद झाला. घरी यायला निघालो तर त्यांनी तिथे 25 ते 30 मुलं बोलवून ठेवली होती. माझी गाडी अडवली. गाड्या त्यांनी आडव्या ठेवल्या होत्या. बाईक आम्हाला गाडीतून खेचून खूप मारला. लखन पाटील, प्रथमेश पाटील, तृप्ती पाटील होती. अशी भरपूर होती. त्यांचा एक कामाला मुलगा येतो होता. त्यांनी इथे माझ्या फायटरचे वार केले. अंबरनाथमध्ये मोतीराम पार्ककडे जाणाऱ्या पुलावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा श्रेयवाद पेटलाय. काम पूर्ण होण्यापूर्वीच उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील यांनी पूल सुरू करून गाडी नेली. यानंतर शिवसेनेच्या नगरसेवका रोहिणी भोईर यांनी लगेच पूल बंद केला. पुलाचा स्लॅब भरून 21 दिवस झाले नसून क्युरिंग, अस्फाल्ट, प्लास्टरिंग बाकी आहे. अवजड वाहतुकीमुळे पूल कमकुवत होण्याचा धोका असल्यानं काम पूर्ण झाल्यावरच रितसर पूल खुला होणार अशी माहिती. कामाच्या त्याबद्दल माझं कार्यालय आणि मी तिथनं आलो. मी काय असं तिथं उभं राहून का लोक जमून असं मी कोणाला म्हटलं नाही की बाबा हे हात लोकार्पण जोडा झालेलं आहे. हे चुकीचा गैरसमज आहे आणि काम पूर्ण झाल्यावर तो लवकरच लोकार्पण होणार आहे. अजूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही. सेंटरिंग अजून काढलेलं नाही आहे. कोटिंग बाकी आहे, प्लास्टर बाकी आहे, सगळ्या गोष्टी बाकी आहेत आणि पाणी टाकण्याचा कालावधीसुद्धा पूर्ण झालेला नाही आहे अजून. तर त्याच्यामुळे तसं काही आपण हे ब्रिज खुलं करून देण्यात आलेलं नाही. त्यांना अपूर्ण माहिती असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं हे झालं असणार. विधान परिषद निवडणूक जवळ आल्यानं दगाफटका टाळण्यासाठी राजकीय पक्ष सावध झाले. नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आलाय. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडेंना मतदान करण्याचे आदेश पक्षाच्या वतीनं देण्यात आले. दरम्यान भाजपनं धोका टाळण्यासाठी सगळ्या नगरसेवकांना सहलीला पाठवलंय. भाजप बंडखोर गोकुळ गीतेंच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर गोकुळ गीतेंनी माघार घेतली आणि यामुळे नरेंद्र दराडे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आम्ही आता सर्व लोकप्रतिनिधी ठाण्याला निघालो आहे. तिथं सर्व नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तिथे ठाण्याला सर्व एकत्र जमणार आहेत. माननीय मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असेल, गिरीश भाऊ महाजन असेल, दादाजी भुसे असेल, हे सर्व लोकप्रतिनिधींना तिथे मार्गदर्शन करणार आहे. तर तिकडे भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपनं सगळ्या मतदारांना सुरक्षित स्थळी नेलं होतं. यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारानं उमेदवारी मागे घेतल्यानं भाजपनं सगळ्या मतदारांना भंडाऱ्यात परत आणलं होतं. मात्र आता पुन्हा 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीपूर्वीच सावधगिरी म्हणून पुन्हा भाजपच्या नगरसेवकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलंय. मतदारांना प्रशिक्षण देण्याच्या नावानं पुन्हा एकदा भाजपनं नगरसेवकांना ट्रॅव्हल्समधून सुरक्षित स्थळी नेलेलं आहे. नांदेडच्या देगलूर नगर परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची गोवा सहल सध्या चर्चेत आली आहे. गोव्याच्या बीचवरती मौज मजा आणि नृत्य करतानाचे त्यांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत. नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांनी या सहलीमध्ये सहभागी असल्याची माहिती असून या व्हिडिओंवरती समाज माध्यमांवरती टीका आणि समर्थन अशा दोन्ही प्रतिक्रिया उमटत आहेत.
लोकशाही कुठेतरी लूप होत चाललेली आहे. लोकशाहीमध्ये असे प्रकार होणं म्हणजे लोकांची थट्टा केल्यासारखी आहे. जो कोणी जबाबदार पदाधिकारी असतील, जे लोकांची कामं करण्यासाठी निवडून दिले, त्यांनी जबाबदारीनं वागलं पाहिजे या मताचं. काँग्रेस निश्चितच जर आम्हाला त्याची तपासणी करू आम्ही त्या व्हिडिओची, आणि आम्हाला जर गॅरंटी वाटलं खरंच आहे तर निश्चितच त्याच्याविषयी आम्ही तक्रार करू. राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसशी होत असलेली पिछेहाट आता पक्षातील अंतर्गत मतभेदांशी सोडली जातेय. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार एआयसीसीनं राज्यातल्या बड्या नेत्यांनी किंवा त्यांच्या निकटवर्तीयांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं अशा सूचना दिल्या होत्या. मात्र या सूचनांकडे अनेक वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचा दावा केला जातोय. परिणामी अनेक ठिकाणी नौखे आणि कमी परिचित उमेदवार मैदानात उतरल्यानं काँग्रेसला फटका बसण्याची चर्चा आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीतील अपयशामागे काँग्रेसमधलाच अंतर्गत कलह आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका कारणीभूत ठरली का, असा सवाल आता उपस्थित होतोय. नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. बंडखोर उमेदवार प्रसाद हिरे आणि गोकुळ गीते यांनी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पाठिंबा जाहीर केला. मतफुटी टाळण्यासाठी महायुतीच्या नगरसेवकांना ठाण्यातील अज्ञात स्थळी हलवण्यात आल्याची माहिती आहे. मात्र ठाकरे सेनेचे नेते वसंत गीते यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात मतदानाचा अजेंडा राबवणार असल्याचं विधान करत राजकीय समीकरणांना नवा ट्विस्ट दिलाय. त्यामुळे गोकुळ गीते यांनी माघार घेतल्यानंतरही नाशिकच्या राजकारणात महाविकास आघाडीच्या नव्या रणनीतीची चर्चा रंगू लागली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता थेट गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. नांदेडमध्ये महायुतीचे अमर राजूरकर आणि महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील आष्टीकर यांच्यातील लढतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांना गोव्यात सहलीसाठी पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. गोव्यातील बीच आणि स्विमिंग पूलमधले व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालेत. मतफुटी टाळण्यासाठी ही रणनीती आखल्याचा आरोप होत असतानाच काँग्रेसनं या व्हिडिओची पडताळणी करून नियमभंग आढळल्यास निवडणूक निरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे. 27 जून रोजी मतदान आणि 28 जूनला मतमोजणी होणार असून 21 पैकी 10 संचालक बिनविरोध निवडले गेलेत. तर उर्वरित जागांसाठी राजकीय चुरस वाढली आहे. महायुतीकडून परिवर्तन पॅनल तर दुसरीकडे सहकार पॅनल अशा 2 आघाड्या समोर आल्या. या घडामोडींवरून महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले असून आरोप प्रत्यारोपही तीव्र झाले. काही नेत्यांनी बिनविरोध निवडणुकीचं आवाहन केलं असताना दुसरीकडे उमेदवारी प्रक्रियेवरती नाराजी व्यक्त करत वेगळा पॅनल उभा करण्यात आल्याचं चित्र आहे आणि त्यामुळे ही निवडणूक सहकारापेक्षा राजकीय प्रतिष्ठेची लढाई बनल्याचं स्पष्ट होतंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये अंतर्गत चर्चांना वेग आलाय. काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांना किडनी स्टोनमुळे नागपुरातल्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला असून ते प्रत्यक्ष अमरावतीत प्रचारासाठी येणार नसल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावरती निर्णय घेण्यासाठी आज सकाळी 11 वाजता काँग्रेसची महत्त्वाची बैठक होतीये. या बैठकीला यशोमती ठाकूर, माजी मंत्री सुनील देशमुख यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. याआधीही 2 बैठका झाल्या असल्या तरी पाठिंब्याचा निर्णय रखडला असून 2018ची पुनरावृत्ती टाळायची की नाही यावर पक्षात मतभेद असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. मतदान 18 जूनला होणार असून प्रचाराची अंतिम मुदत उद्या संपणार आहे. नागपूरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. शहरप्रमुख नितीन तिवारी यांनी त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह ठाकरे गटाला रामराम करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. हा पक्षप्रवेश मुंबईत खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला. यामध्ये शहर सचिव, युवा सेनेचे शहर प्रमुख तसंच कामगार सेनेचा शहर संघटक यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय. या घडामोडींमुळे नागपुरातील ठाकरे गटाच्या संघटनात्मक रचनेला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत अखेर एकमत झाल्याची माहिती आहे. स्थानिक नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आणि वादांमुळे अडचणीत आलेल्या या जागेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची साताऱ्यामध्ये बैठक झाली. वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांना एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
अकोला जिल्ह्यात शिवसेनेत मोठी मेगा भरती होण्याची शक्यता आहे. अकोट नगरपालिकेतील काँग्रेस, वंचित आणि एमआयएम सोबत जवळपास 12 नगरसेवक आणि बार्शी टाकळी नगरपंचायतीतील काँग्रेस, एमआयएम, अपक्ष असे 10 नगरसेवक आज मुंबईला रवाना झाले असून एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. अकोटमध्ये एमआयएमच्या 5 नगरसेवकांच्या प्रवेशावरून मतभेदांमुळे प्रवेश थांबल्याची चर्चा आहे. दरम्यान नगरसेवकांच्या पक्षप्रवेशावरून भाजप आमदार हरीश पिंपळे आणि शिंदे सेनेचे प्रवक्ते प्रकाश डवले यांच्यातील मिश्किल संवादाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. पनवेल येथील शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 4थीच्या विद्यार्थ्यानं मुलाखत घेतली. विद्यार्थिनीच्या शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणानं उत्तरं दिली आणि मार्गदर्शनही केलं. शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं नव्यानं शाळेत दाखल झालेल्या इयत्ता पहिलीच्या लहान मुलांचं औक्षण करून त्यांना गुलाब पुष्प देऊन अत्यंत उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वर्गखोलीत जाऊन विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला. छोटे प्रश्न विचारा. आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता दौलतराव फडणवीस. सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली. ते माझे विद्यार्थी कक्षेचे झाले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडत मी इथपर्यंत आलो. आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक पणात आव्हान असतातच. तुला तुम्ही समाजात आता काहीतरी करायचं असलं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी जी व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते. व्यवस्था बदलताना अडचणी येतात. पण आपल्यासमोर किती मूल्यमध्ये आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. तिथे स्वराज्याची स्थापना केली. वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळानं साध्या बस सेवांसाठी लागू केलेल्या 10% हंगामी भाडेवाढीला आणखी 1 महिन्याची मुदत दिली आहे. त्यामुळे वाढीव भाडेदर आता 15 जुलै 2024च्या रात्री 12 वाजेपर्यंत कायम राहील. यानुसार साधी आणि मिनी बससाठी प्रति टप्पा दर ₹1.05 तर प्रौढांसाठी किमान भाडं ₹14 आणि मुलांसाठी ₹7 राहील. भारत टॅक्सीच्या धर्तीवर मुंबईच्या MMR भागामध्ये देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी प्रवाशांसाठी सेवेत येणार आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेतली. केंद्रामध्ये सहकार आणि गृहमंत्री अमित शहांनी भारत टॅक्सी आणली आहे. दरम्यान देवाभाऊ सहकार टॅक्सीच्या माध्यमातून चालक मालकांना थेट फायदा होणार आहे. मुंबईमध्ये MMR रिजनमध्ये सहकार टॅक्सी, देवाभाऊ सहकार टॅक्सी आणि छावा टॅक्सी अशी या ठिकाणी प्रवाशांच्या सेवेसाठी येणार आहेत. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि अशा प्रकारच्या गोष्टीला हिरवा कंदील दिला. हैदराबाद गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची अंमलबजावणी करावी अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी सरकारला 8 दिवसांचा इशारा दिला असून मागणी मान्य न झाल्यास पश्चिम महाराष्ट्र मराठा आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनेल असा इशारा दिलाय. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनात कोल्हापूर गॅझेटची एंट्री झाली आहे. कोल्हापूर संस्थानच्या 1886च्या गॅझेटची अंमलबजावणी करून पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजालाही न्याय द्यावा अशी मागणी सातत्यानं होती. 1,40,000 नोंदी कोल्हापूर जिल्ह्यात जर एकट्या सापडतात आणि त्याचं जर तुम्ही प्रमाणपत्र देत नाही तर किती मोठा अन्याय आहे मराठा समाजावरती. कारण 1,40,000 जर म्हणलं तर एका घरात 5च धरा तुम्ही, तरी 4 लाखाच्या पेक्षाही जास्त कुणबी प्रमाणपत्र कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना मिळू शकतं. हे माझी विनंती आहे विखे पाटील साहेबाला पण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सुद्धा. या ज्या नोंदी राज्यभरातल्या सापडल्या आणि आजच्या दिवसापुरतं कोल्हापूरच्या 1,40,000 ज्या नोंदी सापडल्या त्याचे सगळे प्रमाणपत्र 8 दिवसाच्या आत द्यायचे बरं का. जयपूरमध्ये कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंना मारहाण करण्यात आली. काल कॉक्रोच जनता पार्टीचं जयपूरमध्ये आंदोलन होतं. या आंदोलनाला प्रचंड गर्दी झाली होती आणि या गर्दीचाच एकानं अभिजित दिपकेंवरती हल्ला केलाय. दरम्यान हल्ला करणाऱ्यांना सोडून द्या, हात उचलू नका असं आवाहन दिपकेंनी केलं. दरम्यान अभिजित दिपकेचे आईवडील चिंतेत आलेले असून त्यांना CJP कार्यकर्त्यांकडून धीर देण्याचा प्रयत्न केला जातोय.
आज का जो प्रोटेस्ट था वो काफ़ी बड़ा था, काफ़ी सक्सेसफुल था, बहुत ही ज़्यादा जनता आई हुई थी। तो हमारा पीसफुल आंदोलन दिन ब दिन बड़ा होते जा रहा है। और अब मैं बात करना चाहता हूँ जो आज घटना हुई, तो देखिए ये सारी ना टैक्टिक्स है, सारे ना तरीके हैं हम लोगों को डराने के, धमकाने के और मुद्दे से भटकाने के। जो 1 करोड़ बच्चों के साथ अन्याय हुआ है, जिन बच्चों ने सुसाइड की है, उसके लिए उनको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। तो आप एक बार नहीं 10 बार हमले करवाइए, एक नहीं 10 थप्पड़ मारिए, लेकिन फिर भी हम बोलते रहेंगे कि धर्मेंद्र प्रधान आपको तो रिज़ाइन करना ही पड़ेगा। क्यों मारा? क्यों खराब कर रहे हैं? किसने क्यों मारा आपने? ये मच्छर जिहादी मानसिकता के लोग। कौन? ये अभिजीत जो आया है, ये बिना फालतू में देश बरगला रहा है। कोई पेपर लिख के पीछे इनके बहाना है, पेपर लिख के उनके पास बहाना है। मैं जयपुर से हूँ, मैं राष्ट्रवादी हूँ, किसी पार्टी से कोई मैं। तू इधर आना मच्छर, अभी बताऊँ तेरे को मैं क्या हूँ, राष्ट्रवादी हूँ मैं। तर अभिजित दिपकेंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध असीम सरोदेंनी केलाय। जयपूरमध्ये अभिजित दिपकेवर हल्ला झालेला आहे, त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। लोकशाही मार्गाने शांततामय पद्धतीने आपलं म्हणणं सांगणाऱ्यांना भारतामध्ये संरक्षण नाही हे पुन्हा एकदा दिसलेलं आहे। आज अभिजितनी जेव्हा त्याच्यावर हल्ला झाला तेव्हा मागे वळून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आपल्याला व्हिडिओमध्ये दिसते की त्या मुलांच्या मागे जाऊ नका, त्यांना मारहाण करू नका। ही प्रवृत्ती मला अत्यंत महत्त्वाची वाटते। बुलढाण्यामध्ये ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं अभिजित दिपके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारकडे त्यांना तात्काळ झेड+ सुरक्षा देण्याची मागणी केली। केंद्र सरकार अभिजित दिपकेचा बेनझीर भुट्टो होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल पक्षाचे अध्यक्ष दीपक केदार यांनी उपस्थित केलाय। अभिजित दिपकेवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ऑल इंडिया पॅन्थर सेना निषेध करत आहे। अभिजित दिपकेचा बेनझीर भुट्टो होण्याची वाट केंद्र सरकार बघतंय का, हा प्रश्न आम्ही विचारतोय। त्याच्यामुळे आजही केंद्र सरकारला आम्ही मागणी करतोय की अभिजित दिपकेच्या जीवाला धोका आहे, त्याला तात्काळ झेड+ सुरक्षा देण्यात यावी। कुणाल कामरा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रकरणावर आज दुपारी 2 वाजता विधान भवनात सुनावणी होणार आहे। विधान परिषद विशेषाधिकार समितीचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत प्रकरणावरती अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। भोंदू अशोक खरातचं प्रकरण समोर आलेलं असताना आता अजून एका अशोक खरातला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आंतरजातीय प्रेमविवाह विनाविघ्न मार्गी लावण्यासाठी तर विवाहबद्ध जोडप्यांवरील करणी दूर करण्यासाठी भोंदूनं वेळोवेळी 51,000 उकळल्याची माहिती समोर आली आहे। अभिजित निकम यांच्या तक्रारीवरून शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोरदार खबरदारी घेण्यात आली आहे। अमरावतीमध्ये 21 तारखेला होणाऱ्या नीट परीक्षेचे पेपर हेलिकॉप्टरद्वारे आणण्यात आले। वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरमधून अमरावतीमध्ये 6,000 प्रश्नपत्रिका दाखल झाल्या। पोलीस बंदोबस्त आणि वाहनांच्या ताफ्यासह हे पेपर जिल्हा कोषागार भवनात नेण्यात आले असून ते थेट जिल्हा कोषागार लॉकरमध्ये ठेवण्यात आले। सुरक्षेसाठी CISF जवानांसह महसूल, पोलीस आणि भारतीय डाकसेवा विभागाचे अधिकारी तैनात करण्यात आलेत। दरम्यान पेपरफुटीमुळे रद्द झालेली 3 मेची परीक्षा आता 21 जूनला होणार असून अमरावतीसह देशभरातील 2 लाखाहून अधिक विद्यार्थी याला बसणार आहेत। पेपरफुटीचा धोका टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या थेट आदेशानंतर नीटचे पेपर आता वायुसेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे अकोल्यामध्ये पोहोचलेत। 21 जूनला होणाऱ्या नीट परीक्षेसाठी प्रशासनाकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून वायुसेनेमार्फत प्रश्नपत्रिका पोहोचवण्यात येतात। घाटकोपर, दादर आणि गिरगाव नंतर आता पांढऱ्या पट्ट्यांचा वाद बोरिवलीमध्ये पोहोचलाय। बोरिवली पश्चिम येथील चिकुवाडी परिसरात एका फुटपाथवरती संपूर्ण पांढरा रंग लावण्यात आल्यानं नवीन वाद निर्माण झालाय। सार्वजनिक जागांचा धार्मिक किंवा अन्य कारणांसाठी वापर करू नये अशी भूमिका घेत मनसे पुन्हा रस्त्यावर उतरली आहे। ज्या फुटपाथवरती पांढरा रंग मारण्यात आला होता तिथे मनसेनं पिवळा रंग मारलाय। एकीकडे मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी पांढऱ्या पट्ट्यांना समर्थन दिलंय। नांदेड शहरातील डॉक्टर लेन परिसरात मुदत संपलेल्या गोळ्या विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। परडवाडी येथील हनुमंतराव वनाळेकर यांनी एक्सपायरी गोळ्या मिळाल्यानंतर
थेट अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना ईमेल करून तक्रार केली. एक्सपायरी डेट उलटल्यानंतरच्या गोळ्या त्यांना मिळाल्या होत्या आणि त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं डॉक्टर लेनमधील एका नामांकित मेडिकल स्टोअरवरती धाड टाकून गोळ्यांची तपासणी सुरू केली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांचं धाबदड आणलंय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील डोणगावमध्येही याचा प्रत्यय आलाय. काही वेळापूर्वी समाज माध्यमात अन्न आणि औषध प्रशासनाचे साहेब गावात येणार आहेत असा मेसेज अफवा रूपी फिरला आणि काही मिनिटाच्या आत डोणगावमधील संपूर्ण बाजारपेठ बंद झाली. अनेक छोटे मोठे व्यावसायिक, हॉटेल्स, पानटपरी, गुटखा आणि पान मसाल्याची दुकानं, एवढंच नाही तर अनेकांनी किराणा दुकानं आणि मिठाईची दुकानं बंद करून पोबारा करण्यातच धन्यता समजली. तुकाराम मुंढेंच्या ॲक्शन मोडमुळे आता भेसळ करणाऱ्यांना चांगलीच धडकी भरली आहे. पुण्यामध्ये नवीन दुचाकी खरेदीच्या आनंदात वाटलेल्या पेढ्यांमुळे 7 जणांना विषबाधा झाली. वडगाव शेरी आणि विमाननगर परिसरातील या घटनेमध्ये 2 लहान मुलांसह एकाची प्रकृती गंभीर असून आयसीयूमध्ये उपचार सुरू आहे. गुरु नानक स्वीट्समधून घेतलेले पेढे खाल्ल्यानंतर उलट्या आणि अस्वस्थता सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच एफडीएनं दुकान बंद करून पेढ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. अहवालानंतर गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वर्ध्यातील गोरज भंडार संस्थेनं अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. एफडीएनं अस्वच्छतेचा ठपका ठेवत खाद्यपदार्थ जप्त केल्यानंतर चाचणी अहवाल येण्यापूर्वीच परवाना रद्द केल्याचा आरोप संस्थेनं केला. ही कारवाई शेकडो दूध उत्पादक शेतकरी आणि हजारो ग्राहकांवर अन्याय करणारी असल्याचा दावा गोरज भंडारचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी केला. कुटीर उद्योग म्हणून लाकडी चुलीवरती उत्पादन करणं ही त्यांची पारंपरिक पद्धत असल्याचं सांगत त्यांनी एफडीएच्या निर्णयाला आव्हान दिलंय. या याचिकेवर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे.